चांग भले रे देवा चांग भले रे म्हसोबाच्या नावानं चांग भले रे चांग भले रे देवा चांग भले रे म्हसोबाच्या नावानं चांग भले रे। म्हसोबा देवाच्या यात्रेनिमित्त उपस्थित सर्व भाविकांचे व भक्तांचे म्हसोबा देवस्थान यात्रा कमिटी व समस्त मातंग समाज गावठाण भेंडोडे यांचेकडून सहर्ष स्वागत असतो। समस्त मातंग समाज यात्रा कमिटी तसेच ग्रामस्थ गावठाण भेंडोडे। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। गावठाण भेंडोडे हे पुनर्वसित असलेले गाव सध्या एका गोष्टीने प्रचंड चर्चेत येत आहे। या गावातील म्हसोबा देवाच्या यात्रेमुळे सध्या हे गाव प्रचंड चर्चेत आहे। फार वर्षापूर्वी एक माणूस बैलाला घेऊन जात होता। पूर्वी जिथे गाव होते त्या भेंडवडे गावाजवळ आल्यावर त्याला त्याच्या बैलाच्या पायात दगड अडकलेला दिसला। त्यावेळी तिथे भांड्याला कलई करणारा एक बारामतीहून आलेला एक माणूस दिसला। त्याने त्या माणसाला बैलाला जमिनीवर पाडून त्याच्या पायातला दगड काढण्यास सांगितले। त्यावेळी त्याने तो दगड काढून तिथे असणाऱ्या तलावात टाकला। पुढे तो दगड 6 फुटापर्यंत वाढला। तोच तो मातंग समाजाचा म्हसोबा देव त्यांनी तिथे स्थापन केला। संपूर्ण मातंग समाजाचा असणाऱ्या म्हसोबा देवाची यात्रा मोठ्या धूमधडाक्यात पार पडते। या देवाच्या यात्रेसाठी मातंग समाजाच वर्गणी देतो। इथे यात्रा करण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सभा मंडपही बांधला आहे। असा हा म्हसोबा नवसाला पावत असल्याने इथं प्रचंड गर्दी होत असते। मातंग समाजातील भाविकच वर्गणी गोळा करून या मंदिराचा कायापालट करीत आहेत। गावठाण भेंडोडीतील तमाम मातंग समाज मोठ्या भक्तिभावाने या देवाची पूजा अर्चा करीत आहे। त्यामुळे या समाजाची मोठी प्रगतीही होत आहे। इथल्या म्हसोबाला नवसाचा बोकड कापण्याची प्रथाही आहे। म्हसोबा देवावर प्रचंड श्रद्धा असलेला मातंग समाज मात्र आपल्या या कृतीने प्रचंड चर्चेत आला आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। नमस्कार, मी वैभव कुलकर्णी प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण आलेलो आहे खानापूर तालुक्यातील गावठाण भेंडवडे या गावात। तर या गावात म्हसोबा देवाच्या यात्रेनिमित्त यात्रेचा स्पेशल रिपोर्ट देण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहत आहात हेच ते म्हसोबा मंदिर आहे, ज्या म्हसोबा देवाची यात्रा आज या ठिकाणी संपन्न होते आहे। ही यात्रा 2 दिवस चालते आणि ह्या यात्रेचा आज पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। तर या यात्रेचं वैशिष्ट्य पाहायला गेलं तर या गावातील जो मातंग समाज आहे या मातंग समाजाकडून ही यात्रा भरवण्यात येते आणि अतिशय उत्साहपूर्ण यात्रा म्हणून या परिसरामध्ये या यात्रेला ओळखलं जातं। आज या यात्रेला प्रारंभ झाला आहे। आज या ठिकाणी गावामध्ये पालखीची ग्राम प्रदक्षिणा होते। तीच पालखीची ग्राम प्रदक्षिणा आणि या यात्रेची परंपरा नेमकी काय आहे, यात्रा कशा स्वरूपात भरते आणि किती वर्षापूर्वीपासून ही यात्रेची परंपरा चालत आली आहे आणि या देवाचं महत्त्व काय आहे, हेच आज आपण प्राईम न्यूजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर आता आपण यात्रा जी पालखी प्रदक्षिणा असते ती कशा प्रकारे आहे ते पाहणार आहोत आणि एकूणच या यात्रेचं जे काही वैशिष्ट्य आहे ते या ग्रामस्थ मंडळींकडून जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी आता आपल्या सोबत आहेत या यात्रा कमिटीचे अध्यक्ष। त्यांच्याकडून आपण या म्हसोबा देवाचा नेमका इतिहास काय आहे आणि यात्रेची एकंदरीतच पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल या म्हसोबाचं नेमकं महात्म्य काय आणि यात्रा कशा प्रकारात भरली जाते? या म्हसोबाचं महात्म्य म्हणजे हा एक 4 डोळ्याच्या पूर्वीपासून 5 डोळ्याच्या पूर्वीपासून हा म्हसोबा एक बैलाच्या पायातून आला होता। तो व्यक्ती होता भांड्याला कलई लावणार आणि त्यांनी बैल लंगडतोय असं आम्हाला विचारल्यानंतर आमच्या पूर्वीच्या लोकांनी तो बैल त्याच्याबरोबर ती पाडला आणि बघितलं तर ते एक सुपारी मापाचा खडा होता त्या पायामध्ये। मग तो काढला आणि त्या भांड्याला कलई लावणाऱ्या माणसानं पाठीमागे फेकला आणि हा बारामतीचा राजा नदीतला म्हणून टाकला। तेच पाषाण कमरेवर आहे ते परंपरेनुसार लोक करत गेली। याची जायची बघायची तर तो खडा वाढत गेला। मग त्या लोकांनी म्हसोबा म्हणून ती मंदिर तिथं केलं आणि यात्रा करायला लागली। सप्तमीला यात्रा भरवायची, आदल्या दिवशी तेल चढवायचं देवाला, दुसऱ्या दिवशी बकरी गाव उठलं आणि आमचं पुनर्वसन इथं झालं, आमच्या जन्मभूमीतच झालं आणि त्याने हाती धरून आमचा विकास झाला। ह्या पद्धतीनं या मंदिराचा असं म्हणजे त्याने बी आम्हाला सहकार्य केलं ना, आमच्या हातून त्याचं बी मंदिर बनलं आणि हा जुन्या गावात मायबाईच्या मंदिराच्या पुढं अंकलखोपचं ठाणक म्हणून होता। तलाव झाल्यानंतर ते पाण्यात गेल्यानंतर मग आम्ही परत हे घेऊन आलो दुसरं आणि इथं त्याचं पण मंदिर बांधलं।
तर काय सांगाल या वर्षीची जी यात्रा आहे कशा पद्धतीनं आहे? आज पालखी सोहळा आहे, एकंदरीतच काय काय कार्यक्रम या यात्रेमध्ये होतात? या यात्रेमध्ये काल शनिवारी देवाला तेल चढतं, संध्याकाळी 9च्या दरम्यान तेल चढतं. तेल चढल्यानंतर आम्ही जेवाय जातच नाही, तिथंच बसतो. समाजापुरती वर्गण मर्यादित, किती खर्च आहे आपला, किती गोळा करायचं, अशा पद्धतीने आम्ही पैसे जमा करतो. आणि त्यांच्यानंतर मग बँजो, मंडप, तमाशा, किरकोळ कार्यक्रम, आता छोटं मोठं पोरांचं, लहान मुलाचं खेळण्याचं, अशा पद्धतीने. आणि समाज एक असल्यामुळं एकट्टे असतो, कोणाची म्हणजे तक्रार नसते होत. असं काय म्हणजे पोलीस स्टेशन पर्यंत कधी आमचं जाणं एवढ्या डोळ्या झालेल्या, पण तक्रार म्हणून काय त्यांनी होऊच दिली नाही. अशा पद्धतीने ह्या देवानं आम्हाला सहकार्य केले. आणि ही सत्य घटना आहे. आता कोण म्हणते अंधश्रद्धा आहे, असं काही नाही. तुम्हाला 2 महिने काम नाही, यात्रा पुढे 2 महिन्यानंतर फुल काम तुम्हाला मिळणार. म्हणजे एकंदरीतच देवानच यात्रा होण्यासाठी तुम्हाला म्हणजे फुलना फुलाची पाकळी दिलेली. आपण पाहिलं हे होते यात्रा कमिटीचे अध्यक्ष यांनी एकंदरीतच आपल्याला हा देव कुठून आला, कसा आला आणि यात्रेची परंपरा आणि यात्रा कशा स्वरूपात भरते ते आपल्याला सांगितलं. आता आपण एकूणच पालखी सोहळ्याची ग्राम प्रदक्षिणा जे आहे त्या ठिकाणी आता आपण जाणार आहे आणि तिथे असलेल्या काही भक्तांकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर आता आपण या ठिकाणी आलेलो आहे गावठाण बेंडवडे मध्ये. तर या ठिकाणी माझ्या पाठीमागील बाजूस आपल्याला दिसत आहे, मगाशी आपण मंदिर पाहिलं त्याच म्हसोबाची ही ग्राम प्रदक्षिणा पालखीची सुरू आहे. या ठिकाणी आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ मंडळी आहेत, त्यांच्याकडून आता आपण या पालखीचं महात्म्य समजून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल कसा असतोय हा पालखी सोहळा आणि देवाचं महत्व काय? देवाचं महत्व असं आहे की पहिल्यापासून म्हणजे पुराण या ठिकाणी यात्रा होई मातंग समाजाची भरत आहे. आणि त्याच्यामुळे काय लोक भरपूर साथ देते ती आणि चांगल्या प्रकारे तक्रार, भांडण किंवा कुणाला धक्काबुक्की असं कुठलं वातावरण नाही. इथं शांत रीतीनं समजा होत जाते. आणि हे आताचे काळ नाही, किती वर्षाचा पूर्वीचा काळ आहे. परंपरा ही चालू आलेली आहे. आणि गाव उठल्यापासून ह्या गावात तीच चालू आहे. गाव यात्रा नेमकी कधी असते? यात्रेला यात्रेची सुरुवात होते चैत्री पौर्णिमा झाल्यानंतर 7वी दिवशी यात्रेला सुरुवात होती आणि चांगल्या पद्धतीने यात्रा पार पडते. इथं कोणी तक्रार, भांडण तंडण असं काही होत नाही आणि सुंदर यात्रा भरते आणि गावाचे सहकार चांगला असते आपल्याला. तर या ठिकाणी या गावचे पोलीस पाटील पण आहेत, तर पोलीस पाटलांकडून आपण जाणून घेऊया की यात्रा कशा प्रकारे असते, शांततेमध्ये यात्रा पार पडते का, काय होतं. नमस्कार. बेंडवडे गावचं पुनर्वसन 1988 ला झालं. पुनर्वसन झाल्यापासून या ठिकाणी परंपरेनुसार म्हसोबा देवाची यात्रा ही मोठ्या उत्साहात पार पडते. या यात्रेनिमित्तानं जे व्यवसाय निमित्त मुंबई पुण्याला असणारे सर्व नागरिक किंवा अन्य कुठं विखुरलेले देशाच्या कानाकोपऱ्यात सगळे येतात आणि सर्व नागरिक या यात्रेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य की कुठलाही तंटा, मतभेद न करता ही यात्रा अतिशय शांततेनं पार पाडली जाते. आणि आम्हाला या यात्रेसाठी विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय फडतरे साहेब, तसेच आमच्या लेंगरेपेठचे पाटील दादा, ओमासे दादा, माळी दादा, या सर्वांचं सहकार्य कोळी दादा असतंय. आणि कुठल्याही प्रकारचं त्रास न होता यात्रा शांततेत आता चालू आहे. आणि या ठिकाणी मी माझं मनोगत संपवतो. तर या ठिकाणी अजून नागरिक आहेत, त्यांना विचारूया आपण की कशा प्रकारे यात्रा होते आणि काय. यात्रा पारंपरिक प्रमाणे आमच्या गावची परंपरेप्रमाणे एप्रिल पौर्णिमेच्या 7व्या दिवशी सप्तमीला सुरुवात होती. यात्रा अशा प्रकारे असते. आदल्या दिवशी तेल चढतं देवाला, दुसऱ्या दिवशी बकरी असतात, म्हणजे आज उद्या तमाशा. या ठिकाणी सर्व लोक आम्हाला सहकार्य करतात. समाज मोठा असल्यामुळं आम्हाला कुठल्या अडचण येत नाही आणि हार्दिक क्षेत्रातून आम्हाला कधी अडचण आलेली आहे. विटा पोलीस स्टेशन असो किंवा गाव राजकारण असो, कुठल्याही प्रकारचा त्रास नसतो. एकदम शांतपणे यात्रा आमची सुखरूप. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं की खेळीमाळीच्या वातावरणात यात्रा होते. या ठिकाणी तरुण वर्ग सुद्धा आहे, तरुणांचा सुद्धा या यात्रेच्या निमित्तानं चांगला उत्साह दिसतोय. गुलालात माखलेले तरुण दिसतात, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे ही यात्रा आणि परंपरा आजची तरुण पिढी जपत आहे. काय सांगाल?
आमच्या पूर्वजांनी जे आता हे, यात्रेचं स्वरूप चालू केलेलं आहे ते कायमस्वरूपी असंच राहणार आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे ही यात्रा होती. आमची यात्रा ही 3 दिवस चालते. पहिल्या दिवशी हे तेल चढवायला देवाला असते. तेल चढवल्यानंतर देव हा नंतर दुसऱ्या दिवशी पालखीत बसतो. पालखीत बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी तमाशा होतो. असे पहिल्यापासून पूर्वजांपासून जे स्वरूप चालू आहे ते कायमस्वरूपी असंच राहील आणि एकदम शांततेत. आणि आमच्यासाठी एक दिवाळी ही जत्रा एक असते. जर दिवाळीत कसं सगळेजण येतात गावाला आणि कार्यक्रम करतात त्या प्रकारे आमचं एक दिवाळी प्रकारेच एक जत्रा असते. आणि घरटी एक बोकड असते. घरटी असं कुठलंच घर नाही किंवा कोणत्या घरी बोकड नाही किंवा यात्रा साजरी होत नाही. कितीही माणूस गरीब असो श्रीमंत असो कसाही असो त्याच्या घरी ही यात्रा चांगल्या प्रकारे संपन्न होतेच. या ठिकाणी तुम्ही तरुण म्हणून या ज्येष्ठांबरोबर यात्रा कमिटी असेल किंवा यात्रेमध्ये हिरिरीनं सहभाग घेताय. बाकीचे जे अजून तरुण आहेत त्यांचा या यात्रेला कसा प्रतिसाद असतो? तरुणांचा हा प्रतिसाद चांगलाच आहे. आणि आमच्या ह्या थोर माणसांचं म्हणजे जे आमचे वरिष्ठ आहेत त्यांचं आम्हाला मोलाचं योगदान असते की बाबा कुठं जत्रा कशी करायची काय करायचं हे योगदान असल्यामुळे त्यांच्या ह्याच्यावरतीच आम्ही पुढे चाललोय आता सध्याला. आज पालखी प्रदक्षिणा सोहळा झालाय, यानंतर उद्याच्याला काय कार्यक्रम असतो? आता पालखी सोहळा जर संपन्न झाला तर बोकडं कापायचा कार्यक्रम होईल. त्यानंतर पाहुणे रावळे सगळे जेवतात. नंतर उद्या सकाळी तमाशा होतो. तमाशा झाल्यानंतर एक साधारण 4 ते 5च्या दरम्यान आमची एक समाजाची बैठक बसते. मातंग समाजाची बैठक बसते. त्यामध्ये किती व्यवहार आला, किती वर्गण जमा झाले, किती खर्च झाला ते सगळं सर्वांसमोर मांडून यात्रेला संपन्न झाला असं मी जाहीर करतो. या ठिकाणी अजून एक गोष्ट आम्हाला गावात आल्यानंतर समजली की हा जो म्हसोबा आहे तो नवसाला पावणारा आहे. त्याच्याबद्दल काय सांगा? हा जे म्हसोबा आहे का नाही हा म्हसोबा कुणीच लोक येतात आणि दर्शन घेतात आणि काय त्यांची जी इच्छा असेल ते त्यांच्या समोर ठेवतात आणि त्यांची पूर्ण होती आणि वर्षाला येऊन ती विश्वास भेटून जातात. या ठिकाणी आज आपण पाहिलं, आपण दुपारपासून या ठिकाणी या भव्यदिव्य अशा यात्रेचं कव्हरेज प्राईम न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी गावठाण बेंडवडेमध्ये या म्हसोबा देवाची नवसाला पावणाऱ्या म्हसोबा देवाची यात्रा कशा प्रकारे सुरू झाली, कशा प्रकारे ग्राम प्रदक्षिणा झाली, एकंदरीतच सविस्तर आढावा आम्ही प्राईम न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. वैभव कुलकर्णीसह प्राईम न्यूज, भेंडवडे, विटा.